मम्मी प्लीज यार, मी नेहमी माझ्या बर्थडेची एखाद्या कॅफेमध्ये छोटी मोठी पार्टी देते माझ्या फ्रेंड्सला फक्त. अगं तुला छोटी मोठी गोष्ट वाटते ती? दीदी 1 मिनिट सरकते, झाडायचंय ना. मावशी 2 मिनिटं. वैष्णवी स्टारबक्सला घेऊन गेली होती आणि श्रेया तर ताई तेवढं फॅन बंद करता का? अगं बाळा, काय पकवलं यार आज सरांनी. हा ना. चल निघू. येस काका इथे या. भाई तुला 4 व्हीलर मध्ये ड्रायव्हर येतो घ्यायला. हा बाय. काय कडक लाईफ असते यार काही लोकांची. काय यार देवा, माझी का नाही अशी. निघाली मी मम्मी. एक तर ऊन किती लागतं 2 व्हीलर वर, वरतून रस्त्यात खड्डे वेगळे. येते मी. दीदी हो माहितीये, फरशी ओली आहे, मी हळूच चालते. नाही ते नाही, आज ना माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. अच्छा, हॅपी बर्थडे तिला. हा, तुझ्या वाढदिवसाचा उरलेला केक घेऊन जाऊ का ग तिच्यासाठी? तसाच पडलाय. हा ठीक आहे, फक्त ना डिक्कीत नीट ठेवा तो, नाहीतर. नाही गो बाई, गाडी कुठं आमच्याकडं, चालतच जात असते ना मी. हे रिक्षावाले पण लय पैसे घेतात. अच्छा. हा, यांच्यापेक्षा तर किती इझी लाईफ आहे यार माझी. थँक गॉड. आणि अचानक मला काहीतरी जाणवलं. वैष्णवी स्टारबक्सला घेऊन गेली होती आणि श्रेया तर तुझ्या वाढदिवसाचा उरलेला केक घेऊन जाऊ का ग तिच्यासाठी? एक तर ऊन किती लागतं 2 व्हीलर वर. नाही गो बाई, गाडी कुठं आमच्याकडं. म्हणजे आपला आनंद किंवा दुःख आपणच ठरवतो. आपल्यापेक्षा जास्त सुविधावाल्यांशी कम्पेअर करून दुःखी व्हायचं, की आपल्यापेक्षा कमी सुविधावाल्यांशी कम्पेअर करून स्वतःला सुखी समजायचं, ही चॉईस मात्र आपली आहे.